तर हॅलो गाईज, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या ब्रँड न्यू ब्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर मागच्या ब्लॉगला तुम्ही खूप प्रेम दिलं, तर त्यासाठी धन्यवाद. आणि आज आपण चाललो आहे बांद्राला. तर बांद्राला एक नवीन लोकेशन आहे, तर ती एक्सप्लोर करण्यासाठी. तर माझ्यासोबत आहे यासीन, कुणाल. तर काय कुणाल, आज कुठं चाललो आहे आपण सांग पब्लिकला? आम्ही आज चालले बांद्राला. एक लोकेशन आहे ती कव्हर करायची आहे. कारण की मागच्या रविवारी आम्ही आलतो तेव्हा मेगा ब्लॉक होता. तर या रविवारीच चालू आहे ट्रेन. तर चला मग बांद्राला भेटू. तर गाईज आता आम्ही आहोत मानसरोवर स्टेशनला. तर तिकीट वगैरे आम्ही आता काढून घेतले. तर मागं आम्ही आलतो, आम्हाला ट्रेन वगैरे भेटली नाही, काय नाही. तर आम्ही तसंच गेलो. तर या वेळेला ट्रेन चालू आहेत. तर बघू आपल्याला कुठपर्यंत जाता येतं आणि ती लोकेशन कशी आहे ती आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत आणि खूप एन्जॉय करू ना कुणाल. तर खूप दिवसानंतर व्लॉग येतं आहे, तर त्याच्या मागे काही कारण होतं. तर चला इग्नोर करा. तर आता आपण डायरेक्ट भेटू बांद्रा स्टेशनला. तर चला. तर गाईज आत्ताच आम्ही बांद्रा स्टेशनला पोहोचलो आहे. तर बघा तुम्ही, तर आता आम्ही इकडून त्या साईडला जाणार आहोत आणि मग आपण रिक्षा पकडू आणि रिक्षा पकडून मग बांद्रा फोर्ट गार्डनला जाऊ. तर चला तुम्हाला जाण्याचा प्रोसेस दाखवतो. तर हा बघा कुणाल आणि यासीन. तर चला जाऊ. तर मित्रांनो बघा, हा बाहेरून बांद्रा स्टेशन आहे पूर्ण. आणि आता आम्ही जाऊन काहीतरी नाश्ता वगैरे करू आणि त्याच्यानंतर मग तिथनं रिक्षा पकडू आणि डायरेक्ट बांद्रा किल्ला गार्डन किंवा बांद्रा फोर्ट गार्डन अशा ठिकाणी जाऊ. आणि मग तिथनं तुम्हाला आतला व्ह्यू दाखवू कसं आहे कसं नाही. तर चला आता काहीतरी जाऊन खाऊन घेऊ. काय कुणाल? नक्कीच काहीतरी इथं खाऊ आणि मग निघू. कारण की आम्ही लय घाईमध्ये आलो. आम्हाला वाटलं का ट्रेन बंद असतील, पण चालू होत्या, त्यामुळे लवकर निघलो आम्ही. तर आता स्टेशनला आताच पोहोचले. तर मग आता चला आपण लोकेशनला जाऊ काहीतरी खाऊन. तर आपल्याला मित्र भेटले आहेत बांद्रामध्ये. तर नक्कीच ते आपले फॅन आहेत असे म्हणत आहेत आणि खूप धन्यवाद मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव वाल्मिक कोटकर. मी भाऊचे व्हिडिओ बघतो. तुम्हीही मन लावून बघा. भाऊ खूप मेहनती आहे. भाऊला सबस्क्राईब करा. भाऊच्या व्हिडिओ बघत जा. असं खास तुमच्यासाठी तो नवनवीन गोष्टी घेऊन येतो. सगळं तुमच्यासाठी करतो. तर तुमचंही काम आहे त्याला सपोर्ट करणं. आणि खरंच धन्यवाद भाऊ. तर मित्रांनो तुमचं नाव सांगा. मेरा मराठी से कोई लेना देना नहीं, पर तुम दोनों को देख के मुझे बहुत शुक्रिया. तुमचं नाव काय मित्र? वाल्मिक कोटकर. मी नाशिकचा आहे. ओके. आणि खूप बरं वाटलं मित्रांना भेटून. आज एक नवीन भेट झाली त्यांच्यासोबत आणि नवीन मित्र. तर नक्कीच आपण परत एकदा भेटू नक्कीच कुठेतरी. ठीक आहे, चला. थँक्यू. तर मित्रांनो असंच नवीन लोकांशी भेटायला आणि बोलायला त्यांच्याशी खूप बरं वाटतं. जेव्हा की त्यांना आपल्याबद्दल माहीत असतं किंवा एक नवीन ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करतो आणि लोकांनाही खूप आवडतो आणि लांबून लोक बघतात. तर खूप चांगलं वाटतं. आणि कुणाल कसं वाटलं? अरे फॅन्स भेटलं संतोषचे. खूप चांगलं वाटलं. तर मित्रांनो एवढंच सांगेन की तुमच्यासाठी जे काही करतोय ते वर्क करतोय आणि पूर्णपणे वर्क करतोय. तर नक्कीच आपण लाईफमध्ये अजून तसंच करत राहू आणि ब्लॉग बनवत राहू. तर चला आता आपण आपलं डेस्टिनेशन करत जाऊ. तर गाईज बांद्रामध्ये लोकेशन म्हटलं ना तर खूप भारी आहेत. तर आपणही कव्हर करण्याचा प्रयत्न करू. पण आता ज्या लोकेशनवर आपण चाललोय त्या लोकेशनची माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करीन. तर चला आता सगळ्यात आधी आपण तिथे पोहोचू. तर काही खरेदी वगैरे करायची असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता. आणि असेच आजूबाजूला खूप सारे मार्केटसुद्धा आहेत. तर चला आधी आपण आपल्या लोकेशनला पोहोचू आणि मग काहीतरी विचार करू. काय कुणाल? चला मग लोकेशनला पोहोचू आधी, नंतर काय विचार असेल तो करू आपण. ठीक आहे, चल. तर मित्रांनो आताच आम्ही ऑटोमधनं बाहेर निघलो. तर तो बघा ऑटो चालला तिकडे.
तर आता आम्ही चाललो इथनं आत त्या साईडला. तर बघू फोर्ट गार्डनचा गेट कुठं आहे, तर तिथं आपण एंटर करू आत आणि बघू किती वाजता ओपन होईल, कारण की आम्हाला वाटते आम्ही लवकर आलो आहे. तर चल कुणाल बघायचं जाऊन, तर जाऊन बघू चल. तर मित्रांनो आता काहीतरी आम्ही नाश्ता करून घेतो मस्त इथं. आता कुणाल बघू आपल्यासाठी सँडविच घेतो इथनं. तर आता काहीतरी खाऊ पिऊ मस्त आणि मग इथनं सरळ जाऊ आणि एंट्री करू गार्डनमध्ये. बघू कसं आहे कसं नाही आणि पूर्ण एक्सप्लोर करू आणि तुम्हालाही दाखवू. तर नक्कीच ब्लॉगमध्ये एंडपर्यंत राहा. तर चल कुणाल घे काहीतरी आता. तर मित्रांनो आता आमचे ग्रिल्ड सँडविच आलेले आहेत आणि आता आम्ही खाऊन पिऊन मस्त घेतो आणि मग आपला 4 वाजता तो गार्डन आहे ना तो ओपन होईल आणि मग डायरेक्ट तिथे जाऊ आपण. तर चला भेटू आता नंतर. A few moments later. तर गाईज आता मस्त नाश्ता बिष्टा केला आम्ही, मस्त खाल्लं पिल्लं आणि अर्धा तास बसलो सुद्धा. तर आता जाऊ आपण बघू फोर्ट गार्डन कधी ओपन होईल, कारण की 4 तर वाजलेत आता. तर जसं ओपन होईल तसं आत जाऊ आणि मस्त एन्जॉय करू. सगळं व्ह्यू तुम्हाला दाखवीन आणि बस कमेंटमध्ये नक्कीच सांगा कसं वाटलं ते. तर चला. तर मित्रांनो चला आता आपण आत आलो आहोत आणि आता सगळ्यात पहिले आपण इथला या गार्डनचा परिसर बघूया. तर खूप सुंदर आहे. तर मित्रांनो चला आता सगळ्यात पहिले आपण या साईडचा व्ह्यू पॉईंट बघून येऊ आणि खरंच खूप सुंदर दिसते गाईज. तर नक्की एकदा विजिट करा. आताच ओपन झालं आहे जस्ट, आता वाजले आहेत 4 आणि जस्ट ओपन झाले आणि पब्लिक बघा. तर आज रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे. तर बघा विकेंडमध्ये कधी पण येऊ शकता तुम्ही. आता आम्ही इथनं व्ह्यू पॉईंट एक कवर करण्यासाठी खाली आलो आहे. तर तो तिकडे पूर्ण गार्डन आहे, तर आपण तो पूर्ण बघूच. पण पहिले हा वोरली सीलिंग बघा, तर खूप भारी दिसते मित्रांनो. तर नक्कीच एकदा तुम्ही पण येऊन बघा. आणि चला यासीन गेलाय तिकडं, आपण पण जाऊ. मित्रांनो वारा खूप येतोय, माझा आवाज येतो की नाही माहीत नाही, पण दगडांवर चालायला खूप मजा येते गाईज. मित्रांनो खूप भारी वाटते इथे येऊन आणि आपण पूर्ण तो विजिट करणार आहोत पूर्ण. तर तुम्ही फ्रंट एरिया तरी बघितला आहे. तर आता तिकडे वरती जाऊ आपण, पण त्याआधी आपण इथं आता 4-5 फोटो काढून घेऊ. तर कुणालला आणि यासीनला सांगतो की आमचे फोटो काढा. यासीन कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है. पहली बार आके मेरे को रिस्पेक्ट भी किया नहीं था, इतना अच्छा जगह है. ते तर आहेच गाईज, कारण की मी सुद्धा पहिल्यांदा येतो इकडे. तर मुंबईमध्ये खूप सारे असे लोकेशन्स आहेत, पण बांद्रामधली ही लोकेशन तर खरंच खूप नाव ऐकत होतो आणि आज पहिल्यांदा आलो आणि बघितली सुद्धा. तर गाईज आहोटीचा टाईम आहे म्हणून हा पूर्ण नजारा आपल्याला बघायला मिळतोय. पण जर भरतीचा टाईम असला की बहुतेक मला वाटतं की तिथपर्यंत भरत असेल, कारण की तो बघा तो
समोर एक सी ट्रॅक आहे आणि त्या साईडला गार्डनचा म्हणजे किल्ल्याचा एक एरिया आहे मोठा आणि तो आपण बघायला जाऊ नंतर. तर आत्तापर्यंत तुम्हाला बघून कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि चला आता 4-5 फोटो काढून घेतो आणि नक्कीच तुम्हाला मग याच्यानंतर तिकडेच भेटतो. तोपर्यंत या नजाऱ्याचा आनंद घ्या तुम्ही. आणि माझा आवाज नसेल येत तर मला माफ करा. तर मित्रांनो बघा इथं मासेमारी सुद्धा करतात. तर खूप लोक असे आहेत जे मासेमारी करतात इथे. आणि आता मी कुणालचे फोटोज काढतोय. तर कुणाल बोलला मला 4-5 फोटो काढ म्हणून. तर आता तेच काढायला चाललोय आम्ही. मस्त एखाद्या स्पॉटवर आता कुणाल उभा राहील मस्त आणि फोटोज काढू आपण. माझे पण मी 4-5 फोटो काढले, कुणालने काढले, खूप मस्त आहेत. तर तुम्हाला इंस्टाग्रामला नक्कीच बघायला भेटतील. तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो नसेल केले तर मी खाली आमच्या तिघांची ID मेन्शन करीन. तर जाऊन एकदा चेकआउट करा, कशी वाटली तर फॉलो करा. आणि इथे सटकनही खूप आहे गाईज. तर हळूहळू पाय टाकण्याचा प्रयत्न करतोय. तर नक्कीच गाईज इथे या, व्हिजिट करा. खूप लोक आले, हे बघा खूप आहेत गाईज, खूप. हे बघा तिकडे आहेत, या साईडला पूर्ण पॅसेज भरला आहे. तर गाईज आपण आता जस्ट तिकडे खाली जाऊन आलो आणि आता आपण त्या साईडला जाऊ आणि बघू तिकडे काय आहे आणि कसं काय असेल ते तुम्हाला दाखवत जातो मी. आणि तुम्हाला तिकडला खालचा नजारा कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्लॉगमध्ये एंडपर्यंत राहा. तर गाईज हा बघा, हा पूर्ण मॅप आहे या किल्ल्याचा आणि गार्डनचा. तर कुठं काय काय आहे ते तुम्ही यात बघू शकता. तर हे खूप चांगले लोकेशन आहे फॅमिली कपलसाठी. तर तुम्हाला यायचं असेल तर नक्की इथं या, कारण की इथं कपल फॅमिलीसाठी खूप छान अशी जागा आहे. तर हा एक पूर्ण किल्ला आहे, कारण की या किल्ल्याला गार्डनचा शेप दिलेला आहे, त्यामुळे हा गार्डन शेप दिसतो, कारण की हा किल्ला आहे अख्खा. तर तुम्हाला यायचं असेल तर नक्की या, कारण की खूप चांगली जागा आहे. आता वरती आपण चला जाऊ, बघू कशी लोकेशन आहे वरती बी. तर चला गाईज आता आपण ही वरती जाऊ. तर आलोय आता, थोडक्यातच राहिलंय तर तेही कंप्लीट करू. तर बघा गाईज कसला भारी व्ह्यू येतो इथून. तर हा खाली एक वॉकिंग ट्रॅक आहे, तर तुम्ही तिकडून पण येऊ शकता. तर गाईज इथं हा टॉपचा पॉईंट आहे इथला. तर काय नाही, त्या साईडला बांद्रा वोरली सीलिंगचा एक व्ह्यू आहे, नजारा. तर इकडे सगळे कपल्स पॉईंट आहेत, तर आपण तिकडे जाऊ चला. तर गाईज आता आपण या साईडला आलो आहे. तर हा एकदम टॉपचा एरिया आहे आणि आता आपण इकडे चाललो आहे. तर इकडे एक छोट्या मुलांसाठी गार्डन आहे. तर बघा मित्रांनो, कारण की जास्तीत जास्त इकडे कपल आहेत गाईज. तर
तुम्हीही कपल असाल आणि कुठे फिरायला जायचं प्लॅन करत असाल तर नक्की एकदा बांद्रा फोर्टला व्हिजिट करा. बांद्रा किल्ला गार्डन असं आहे. तर या साईडचा आपण पूर्ण व्ह्यू बघितला आहे. आता इकडे जाऊ. इकडे वेगवेगळ्या टाईपची अशी झाडं लावून ठेवलेली आहेत आणि खूप सुंदर वाटतात. तर हे बघा. तर इकडे काय नाही, खाली एक मंदिर आहे बहुतेक, तर तो दिसत नाही. इथून बघू आपल्याला जायला, जर तिथे जायचा रस्ता असेल तर नक्कीच जाऊ आपण. तर बघा आजूबाजूला. तर काही कुणाला आता कुठं जायचं आपण. तर ही लोकेशन आम्ही आता कव्हर केले आणि खाली एक मंदिर आहे. जर तिथं जायचा रस्ता असला तर तो बी कव्हर करू आम्ही, कारण की इथं सगळे कपल आहेत. जर तुम्ही बी कपल असाल तर इथं नक्की या आणि मजा करा जितकी होईल तितकी. तर गाईज तुम्ही फॅमिली, फ्रेंड्स आणि कपल्स कोणीही असं तुम्ही इथं एकदा तरी व्हिजिट करू शकता. चला आता आपण बघू खाली जायचा रस्ता कुठं आहे. तर गाईज त्या मंदिरात जायचा रस्ता इथून नाही आहे, कारण की आम्ही बघितलं आहे गार्डनमध्ये, तर इथनं रस्ता नाही आहे. तर त्या साईडनं कुठून तरी आहे, तर आपल्याला तिथं जायला भेटणार नाही. तर नेक्स्ट टाइम कधी आलो तर नक्कीच जाऊ आपण. तर सध्या या गार्डनमध्ये एवढंच होतं दाखवण्यासारखं, आणि तुम्हाला ते कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.